नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता. मी आहे सरिया. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की माझी तब्येत अचानक कशी बिघडली आणि ती रात्र खूप भयानक होती. आणि त्या रात्री जी आपल्या म्हणजे साहेबांनी माझी जी काळजी घेतली ती मी शब्दात तर काही सांगू शकत नाही, कारण की माझी अवस्थाच अशी भयानक होती की रात्र कशी गेली काही म्हणजे मला तर काही कळत नव्हतं. पण सरांनी माझ्यासाठी रात्रभर जागून काढली आणि त्यानंतर जी काळजी घेतली ती तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलीच असेल. आणि खरंच अशी वेळ कोणावर येऊ नये. आणि सरांनी रात्रभर काळजी घेतली. सकाळी त्याच्यानंतर मग जेव्हा आई वडील ऐश्वर्या आणि आर्या आल्या तेव्हा आईने पण उठून जेवू घातलं. त्याच्यानंतर आई आल्या म्हणजे रात्री डॉक्टरच्याने अर्ध दुखणं गेलं, त्याच्यानंतर आई वडील आल्याच्या नंतर अर्ध गेलं आणि तुमच्या कमेंट वाचून पूर्ण गेलं. आणि आज मी बरी झालेली आहे. झाली का नाही सुरू? आणि आमची शौर्य आली त्याच्यामुळं अजून चांगलं वाटलं. आणि मम्मी आता उठून बसली, मस्त जेवण करते का नाही? आणि त्याच्यानंतर आता मम्मी ठीक झाले तर कुछ भी खा सकते हैं. कुछ भी खा सकते. तुमने क्या लाया था मम्मी के लिए? हाँ, मम्मी के लिए तुमने क्या लाया? शौर्याने तर मम्मीसाठी काही कुछ भी नाही किया. मम्मीचं दुखत होतं. शौर्याने पाय नाही दाबले, हात नाही दाबले, दीदीनेच दाबले. हो, माझं पोट दुखू लागलं होतं तेव्हा अंधारात तिने पोटाचं औषध आणून दिलतं. आणि ते तर अगोदर आणून दिलतं. आता कुठं काय दिलतं तू? आता तर तू नव्हतीच इथं, फक्त पप्पाच होते माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये. आता आली. मग आता आल्याच्या नंतर तू काय काम केलंस? अंधारात झाडू काढलं होतं ना. अरे बापरे, विसरूनच गेलते. झाडून काढलं होतं. अजून काय केलं? फरशी पुसली होती. तुला फरची तरी पुसता येते का? बघा, हिने म्हणा झाडून काढलं. ठीक आहे बरं, झाडून काढलं म्हणे, पण फरची पुसली. पुन्हा उद्या म्हणशील धुणं धुतलं, धुण्याच्या घड्या घातल्या. नाही मग पुन्हा स्वयंपाक केला. शौर्याने छान स्वयंपाक केला, खाऊ घातलं. त्याच्यानंतर पप्पाला डब्बा नेऊन दिला पोलीस स्टेशनला. चला, खरंच आपले माणसं आल्याच्या नंतर कसं म्हणजे आपलं जे दुखत असते ते दूर होते खरंच. आणि मी आणि साहेब एकटेच होतो आणि दुखत होतच, आणि त्यातले त्यात कोणी सोबत नाही, त्याचं जास्त दुःख होऊ लागलं. जेव्हा शौर्याला बोलले तेव्हा, शौर्या तुला फोन केलता का नाही मम्मीने? हा, मग काय बोलली शौर्या बोलली मम्मी मी लगेचच येते. रात्रीच येत होती शौर्या, पण मी रात्री म्हणलो नको, सकाळी ये मोठ्या आईन बाबा सोबत. बरोबर आहे का नाही? चला. गो मा माझं पिल्लू. मुलगी यासाठीच पाहिजे, काळजी करण्यासाठी, है ना? पाहिजे का नाही? आणि शौर्यासारखी गोड तर पाहिजे. भांड्यावाल्या मावशी आल्या असेल दरवाजावर. ओके, चला, एवढंच सांगण्यासाठी आजचा हा छोटासा ब्लॉग बनवला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.